नमस्कार. स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्समध्ये मी किरण क्षीरसागर सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. त्या अनुषंगानं मराठी विषयातील अतिशय एक महत्त्वाचा घटक आज आपण बघणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे प्रयोग. बहुतांश परीक्षामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला प्रयोग व त्याच्यावरची उदाहरणं आपल्याला विचारली जातात. तर प्रयोगाचे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. आता या 3 प्रकाराचे पुन्हा काय होतात, उपप्रकार पडतात. आता हे सगळं करत असताना बघा, सगळ्यात आधी सुरुवातीचा जर प्रकार कोणता असेल तर तो आहे कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर आपण काय करूया, अगदी शांत पद्धतीने आपण ते समजावून घेऊयात की कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि तो कसा ओळखला जातो किंवा तो ओळखण्याची खूण काय आहे. इथं फळ्यावरती मी काही वाक्य लिहिलेली आहेत बघा. की पहिलं वाक्य आहे राम आंबा खातो. दुसरं वाक्य आहे सीता पत्र लिहिते. त्याच्यानंतर तिसरं वाक्य इथं दिले केतन दरवाजा उघडतो. चौथं वाक्य आहे मधुने पुस्तक फाडले आणि 5वं वाक्य आहे सही गाणे गाते. बघा, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण आपण बघतोय, कशा पद्धतीनं तो ओळखला जातो किंवा पाहिजे, त्याचे ट्रिक्स काय. तर ही 5 वाक्य इथं मी लिहिलेली आहेत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये एकदा मी की कर्ता म्हणजेच उद्देश, त्याच्यावरती आपण उद्देश कसा ओळखायचा किंवा इयत्ता 5वीला उद्देश ओळखा नावाचा एक घटक सुद्धा आहे आणि त्यावरती सुद्धा प्रश्न येतात. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात आधी काय की दिलेल्या वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 गोष्टी आपल्याला काय करता आल्या पाहिजेत, ओळखल्या पाहिजेत. मग प्रयोग शिकत असताना सुद्धा आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखता येणं काय आहे, गरजेचं आहे. मग कर्तरी प्रयोग आधी आपण त्याची व्याख्या बघू किंवा कर्तरी प्रयोग कशाच म्हणतात हे आपण बघूयात आणि नंतर त्या वाक्यांकडे जाऊयात. तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय किंवा कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात कर्त्यानं झालेली असेल तर, बघा, दिलेल्या वाक्याची सुरुवात कर्त्यानं झालेली असेल तर त्या प्रयोगामध्ये किंवा तो प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणून ओळखला जातो. बघा, आता कर्ता म्हणजे काय ते आधी आपण बघूया. की दिलेल्या वाक्यामध्ये जो काही काय करतोय, काम करतोय, जो काहीतरी कार्य करतोय त्याला काय म्हटलं जातं, कर्ता म्हटलं जातं. जसं आपल्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री असते, महिला असते, त्या पद्धतीनं दिलेल्या वाक्यात काहीतरी काम करणारा नाही का, तो काय असतो, कर्ता असतो. मग दिलेल्या वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा, या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे, अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. इथं पुन्हा आज मी तुम्हाला सांगतोय की दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता आपण कसा ओळखायचा. तर पहिलं वाक्य आहे बघा इथं, राम आंबा खातो. काय आहे, राम आंबा खातो. आता या वाक्यामध्ये आपल्याला बघा, वाक्य कधी तयार होतं तर कर्ता, कर्म आणि क्रियापद हे असेल तरच अर्थपूर्ण काय होतं, वाक्य तयार होतं. याच्यामध्ये खातो हे काय आहे, क्रियापद आहे. खातो हे क्रियापद आहे. मग या खातो या क्रियापदातील मूळ धातू खा हे आहे. काय आहे, या क्रियापदातील, बघा या वाक्यातील खातो या क्रियापदातील खा हे काय आहे, हा मूळ धातू आहे. आणि या मूळ धातूला जर नारा किंवा नारी प्रत्यय लावला तर आपल्याला काय मिळतो, कर्ता मिळतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता नारा कधी आणि नारी कधी ते कर्त्यावर आहे. जर स्त्री कर्ता असेल तर खाणारी कोण असा प्रश्न विचारायला हवा. पण इथं काय आहे, पुरुष कर्ता आहे, मग नारा प्रत्यय आपल्याला लावावा लागेल. मग खाणारा कोण, तर खाणारा कोण आहे, राम आहे. खाणारा कोण आहे, राम आहे. म्हणजे बघा, दिलेल्या वाक्याची सुरुवात कर्त्यानं झालेली आहे. दिलेल्या वाक्याची सुरुवात काय आहे, कर्त्यानं झालेली आहे. म्हणून हे कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य आहे. आता दुसरं वाक्य इथं लिहिलंय बघा, सीता पत्र लिहिते. सीता पत्र लिहिते. आता लिही हे काय आहे, लिहितो या लिहिते या क्रियापदाचा मूळ धातू लिही हे आहे. मग त्याला नारा किंवा नारी प्रत्यय लावा. आता इथं स्त्री कर्ता आहे म्हणून नारी प्रत्यय लावा. तर लिहिणारी कोण, तर लिहिणारी सीता. लिहिणारी कोण आहे, सीता. म्हणजे आपल्याला काय मिळालं, इथं कर्ता मिळाला. पुन्हा खालच्या वाक्याकडे आपण जाऊया बघा, की केतन दरवाजा उघडतो. उघड हा काय आहे, मूळ धातू आहे. उघड हा मूळ धातू आहे. त्याला नारा प्रत्यय लावला तर आपल्याला कर्ता मिळणार आहे. मग आपण लावला उघडणारा कोण, तर उघडणारा केतन आहे.
त्याच्या खाली बघा एक वाक्य दिले की मधुने पुस्तक फाडले. आता फाड हा काय आहे इथं मूळ धातू आहे, त्याला नारा प्रत्यय लावला तर फाडणारा कोण, तर किंवा फाडणारी कोण, तर मधु आहे. बरोबर. त्याच्या खाली नंतर आपण काय बघितलंय बघा की सई गाणे गाते. गा हे काय आहे मूळ धातू आहे, मग गाणारी कोण, तर सई. गाणारी कोण आहे, सई. आपण काय शोधलं इथं, कर्ता शोधला. बरोबर ना. आपण काय शोधलं इथं, कर्ता शोधला. कसा शोधला, क्रियापद घेतलं, क्रियापदाचा जो मूळ धातू आहे त्याला नारा किंवा नारी प्रत्यय लावला आणि आपण काय केलं, कर्ता शोधला. बरोबर. मग या 5 वाक्यामध्ये बघा इथं राम, सीता, केतन, मधु आणि सई हे काय आहेत, कर्ते आहेत. बरोबर. आता कर्तरी प्रयोगाची व्याख्याच मी तुम्हाला मगाशी सांगितली की जर दिलेल्या वाक्याची सुरुवात जर कर्त्यानं होत असेल किंवा झाली असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगात असतं. मग आता बघा इथं काय झालेले, कर्त्यानं सुरुवात झालेली आहे. मग एवढ्या नियमावर आपल्याला अवलंबून राहून चालतं का, नाही. अजून त्याला कर्तरी प्रयोगामध्ये अजून त्याला निकष लागू पडतात. मग ते निकष कोणते ते सुद्धा आपण बघूयात. बघा की राम आंबा खातो, सीता पत्र लिहिते, केतन दरवाजा उघडतो, मधुने पुस्तक फाडले, सई गाणे गातो. कर्ता आपण शोधला. आता त्याच्यामधले बघा दुसरा नियम मी इथं दिलेला आहे बघा की कर्त्याच्या जर दिलेल्या वाक्य आहे त्याच्यामधला जो कर्ता आहे त्या कर्त्याच्या लिंग आणि वचनाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल, जर दिलेल्या वाक्यातील कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते काय असतं, कर्तरी प्रयोग असतो. समजून घ्या काय म्हटलंय, कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल. आता कर्त्याच्या लिंग वचन म्हणजे काय, तर बघा इथं दिलेल्या वाक्यामध्ये राम आहे, मग राम या कर्त्याचं जर आपण लिंग बदललं, समजा आपण तिथं मुलीचं नाव घेतलं, समजा आपण सीता घेतलं, काय घेतलं इथं, सीता. सीता आंबा खाते. कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते कर्तरी प्रयोगामध्ये. मग सीता आंबा खाते आपण काय केलं, रामच्या ऐवजी काय केलं, सीता हा कर्ता घेतला तर काय होतंय, क्रियापद काय होते, बदलतंय. याचा अर्थ काय आहे, ते दिलेलं वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये खाली जाऊयात आपण. इथं बघा काय म्हटलंय की सीता पत्र लिहिते. दिलेले वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानं सुरुवात झाली म्हणून आपण पण हा निकष काय लागू पडेलच असं नाहीये. मग पुढे आपण काय म्हटलं की कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलतंय का, मग ते आपण करून बघितलं. पहिल्या वाक्यामध्ये बघितलं तर क्रियापद बदललं म्हणून ते वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये आहे. आता दुसरं की सीता पत्र लिहिते, लिहिणारी कोणी सीता आहे, तो कर्ता मिळालाय. आता आपण सीता हा कर्ता बदलून बघू. समजा इथं आपण श्याम घेतलं, श्याम पत्र काय येईल सांगा, लिहिते येईल का, लिहितो काय येईल, लिहितो येईल. बदललं का क्रियापद, इथे लिहिते आहे आणि इथं काय आहे, लिहितो आहे. बघा कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे काय केले, इथं कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद काय झालेले, बदललेले. बघा सीता पत्र लिहिते आणि श्याम पत्र लिहितो. बरोबर. लिंग वचनाप्रमाणे काय होतंय, जर क्रियापद बदललं तर काय असणार, हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघा पुढचं वाक्य घेऊयात. बघा केतन दरवाजा उघडतो. उघडणारा कोण, केतन आहे, हा कर्ता मिळाला. आता या केतनच्या ऐवजी आपण जर याचं लिंग बदललं म्हणजे काय केलं, समजा केतनच्या ऐवजी केतकी घेतला, केतकी दरवाजा उघडते. केतकी दरवाजा उघडते. बदललं का बघा, हो. सुरुवातीला काय होतं, केतन दरवाजा उघडतो. आता इथं काय झालंय, केतकी दरवाजा उघडते. उघडते म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं तर काय होतंय, क्रियापद बदलतंय म्हणून ते काय आहे, कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य आहे. त्याच्यानंतर बघा मधुने पुस्तक फाडले. फाडणारी कोण, मधु आहे. आता मधु ही मुलगी आहे नाही का. जर आपण समजा काय केलं, इथं कर्ता बदलला, मधुने ऐवजी आपण मधुकरने केलं, मधुकरने मुलाचं नाव, मधुकरने पुस्तक फाडले किंवा मधुकर पुस्तक फाडतो. लक्षात घ्या इथं काय होणार आहे, इथं पण क्रियापद बदलणार आहे. म्हणून हे काय असणार आहे, कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य असणार आहे, सई गाणे गाते. बरोबर.
आता सई नाही का मुलगी आहे, तर त्याच्याविषयीचं आपण मुलाचं नाव घेतलं म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं. हा लिंग बदलणे याचा अर्थ पुरुष असेल तर स्त्री करायचं, स्त्री असेल तर पुरुष करायचं. मग इथं आपण मुलाचं नाव टाकलं की सारंगने गाणे गायले किंवा सारंग गाणे गातो. सारंग गाणे गातो, इथं गाते इथं गातो. कर्त्याचं लिंग बदललं तर काय होतंय, क्रियापद बदलतंय. हे बघा काय आहे तर निकष आहेत कशाचे, कर्तरी प्रयोगाचे. एक म्हणजे काय तर दिलेल्या वाक्याची सुरुवात काय पाहिजे, कर्त्यानं झालेली असली पाहिजे, कर्त्याला कोणताही प्रत्यय इथं लागत नाही. दुसरी गोष्ट की कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे काय झालं पाहिजे, क्रियापद बदललं पाहिजे. त्यावेळी काय होतंय ते कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य असतंय. अजून महत्वाचं असं की आता वचनाप्रमाणे बदललं तर, लिंगाप्रमाणे बदललं तर क्रियापद बदललं, पण वचनाप्रमाणे सर काय नाही का, असा प्रश्न तुम्हाला पडणं नाही का साहजिक आहे. एक आपण वचनाप्रमाणे एक उदाहरण घेऊ बघा. मुलगा पुस्तक वाचतो. मुलगा पुस्तक वाचतो. वाचणारा कोण आहे, मुलगा हा कर्ता आहे. याचा आपण जर लिंग बदललं की मुलगी पुस्तक वाचते, काय झालं, मुलगी पुस्तक, मुलगी पुस्तक वाचते. इथं बघा लिंग बदललं तर क्रियापद सुद्धा काय झालेलं आहे, इथं बदललेलं आहे. आता ठीक आहे, कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदल, आता वचनाप्रमाणे बदलू नाही का. दुसरा जो निकष आहे वचनाप्रमाणे, मग समजा मुलगा मुलगीच्या ऐवजी आपण मुले घेतलं तर बघा अनेक वचन केलं. वचन बदललं म्हणजे एक वचन आणि अनेक वचन केलं. काय झालं इथं, मुले मुले पुस्तक वाचतात. मुले पुस्तक वाचतात. मुले पुस्तक वाचतात. काय बदललं इथं, आपण वचन बदललं. वचन आतापर्यंत आपण लिंग बदलत होतो, आता आपण इथं वचन बदललं. एक वचनच्या अंश अनेक वचन केलं तरी सुद्धा काय होतंय, क्रियापद बदलतंय. बघा म्हणजे कर्तरी प्रयोगासाठी आवश्यक असणारे निकष काय काय आहेत बघा, त्याची खूण काय आहे. एक म्हणजे दिलेल्या वाक्याची सुरुवात कर्त्यानं पाहिजे, कर्त्यानं झालेली इकडं. या सगळ्या वाक्यांमध्ये काय झालेली, दिलेल्या वाक्यांची सुरुवात कर्त्यानं झालेली आहे. दुसरी गोष्ट कर्त्याच्या लिंग आणि वचनाप्रमाणे ते क्रियापद बदललं पाहिजे. बदलतंय, लिंगाप्रमाणे बदलून बघितलं झालं, इथं वचनाप्रमाणे बदललं तरी सुद्धा बदललं. हे निकष काय आहेत बघा, कर्तरी प्रयोगाचे निकष आहेत. आता हे झालं, याच्यामध्ये पुन्हा दोन उपप्रकार पडतात की सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय, आकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय. सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय, हे दोन प्रकार आहेत. आता सकर्मक काय आणि अकर्मक काय, तर सकर्मक म्हणजे कर्मासहित येणारं, कर्माला घेऊन येणारं. आणि अकर्मक म्हणजे काय तर कर्माविरहित येणारं, कर्माला न घेता किंवा कर्माला सोडून किंवा कर्म नसणारं नाही का, त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. एक आपण उदाहरण घेऊयात बघा, आपल्या लक्षात येईल. याच उदाहरणांच्या साहाय्याने आपण काय करूया, थोडंसं स्पष्टीकरण बघत बघा की बघा, राम आंबा खातो नाही का, राम आंबा खातो. खाणारा राम आहे. खाण्याची क्रिया, ज्याच्यावर क्रिया होते त्याला कर्म म्हटलं. ज्याच्यावर क्रिया होते त्याला काय म्हटलं जातं, कर्म म्हटलं जातं. खाण्याची क्रिया कशावर झालेली आहे तर त्या आंब्यावर झालेली आहे, ते कर्म आहे. बरोबर, कर्ता कर्म नाही का, आपल्याला कर्म म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कर्म आहे. दिलेल्या वाक्यामध्ये कर्म आहे. खाणारा कोण, तो राम आहे आणि खाण्याची क्रिया याच्यावर झाली, हे कर्म आहे. म्हणून हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पण कसला, सकर्मक कर्तरी. सकर्मक याचा अर्थ कर्माला घेऊन आलेलं, कर्मासहित आलेलं, त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. खाली जाऊ आपण. सीतापत्र लिहिते, लिहिणारी कोण आहे, सीता आहे. लिहिणारी कोण आहे, सीता आहे. आणि लिहिण्याची क्रिया कशावर झाली आहे, त्या पत्रावरती झाली, म्हणजे तिथं कर्म आहे. हे सुद्धा काय आहे, कर्तरी प्रयोगाचंच वाक्य आहे, पण कसं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं काय आहे, वाक्य आहे. त्याच्या खाली बघा, केतन दरवाजा उघडतो. उघडणारा कोण आहे, केतन आहे. उघडण्याची क्रिया सुद्धा कशावर झालेली आहे, त्या दरवाजावर झालेली आहे.
उघडण्याची क्रिया कशावर झाली तर त्या दरवाजावरती झाली. याचा अर्थ दरवाजा हे इथं काय आहे, कर्म आहे. म्हणजे हे सुद्धा सकर्मक कर्तरी प्रयोगाचं काय आहे, वाक्य आहे. खाली जाऊया थोडस. मधून एक पुस्तक फाडले. फाडणारा कोण मधू किंवा फाडणारी कोण मधू. फाडण्याची क्रिया कशावरती झालेली आहे तर त्या पुस्तकावरती झालेली आहे. फाडण्याची क्रिया त्या पुस्तकावरती झालेली. सकर्मक कर्तरी कर्माला घेऊन आले ते कर्म, कर्ता कर्म आणि क्रियापद आलेले म्हणून सकर्मक कर्तरी ते वाक्य आहे. त्याच्या खाली आपण जाऊया. सई गाणे गाते. गाणारी कोण आहे, सई. आणि गाण्याची क्रिया कशावर झाली, त्या गाण्यावरती झाली. सकर्मक कर्तरी प्रयोग असं ते उदाहरण लक्षात आलं की जे कर्तरी प्रयोगामध्ये निकष किंवा फूल सांगितलं, कर्त्यानं सुरुवात असते. दुसरी गोष्ट सांगितले, कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. आणि याच्या पुढं जाऊन आपण काय केलं, त्याचे दोन प्रकार आपण बघतोय की सकर्मक कर्तरी कर्माला घेऊन येणारं त्याला सकर्मक कर्तरी म्हणतात. आणि जर कर्माला घेऊन आलं नाही किंवा कर्म नसेल तर त्याला अकर्मक कर्तरी म्हणतात. लक्षात आलं. आता बघूयात आपण पुढं बघूयात. हे झाले सकर्मक कर्तरी प्रयोगाची उदाहरणं. आपण अकर्मक कर्तरी प्रयोगाची 2-3 उदाहरणं बघूयात आपण की त्याच्यामध्ये नक्की काय गंमत असते. दोन वाक्य मी इथं लिहिलेली आहेत की संगीता छान गाते आणि विजय चांगला खेळतो. आपण आता काय करू, कर्तरी का कर्मणी हे आधी बघूयात आपण की कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे हे बदलतंय का क्रियापद बघूयात. मग संगीता छान गाते, इथं संगीताऐवजी जर आपण वेगळं नाव घेतलं की रमेश छान गातो. रमेश छान गातो म्हणजे लिंग बदललं तर काय होतंय, क्रियापद बदलते. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य आहे. खाली बघा, विजय चांगला खेळतो. समजा आपण दुसरं नाव घेतलं, एखाद्या महिलेचं नाव घेतलं की रितिका चांगली खेळते, क्रियापद बदललं, रितिका चांगली खेळते. बघा, लिंग बदललं तर क्रियापद सुद्धा काय होते, बदलते. याचा अर्थ हे काय आहे, कर्तरी प्रयोगामध्ये आहे. आता गंमत राहते काय तर मग सकर्मक आहे का अकर्मक आहे ते शोधणं काय होतं, गरजेचं आहे. अकर्मक कर्तरीचं वाक्य कसं ओळखायचं की जर कर्त्यापासून निघालेली क्रिया, बघा, कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल, कर्त्यापासून निघालेली क्रिया जर पुन्हा येऊन कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. पुढं संगीता छान गाते. गाणारी कोण आहे, संगीता आहे. आणि गाण्याची क्रिया कशावर होते, ते कर्मच नाही, त्याच्यामध्ये कर्म या वाक्यामध्ये नाही. म्हणजे संगीतापासून निघालेली क्रिया ती काय होते, संगीतापाशी येऊनच थांबते. म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं काय आहे, वाक्य आहे, अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. खाली जाऊयात आपण. विजय चांगला खेळतो. खेळणारा कोण आहे, विजय आहे. बघा, याचं जर लिंग बदललं तर काय होते, क्रियापद बदलते. कर्तरी आहे पण सकर्मक आहे का अकर्मक आहे, खेळणारा विजय आहे. खेळण्याची क्रिया काय होते, कशावर होते, कर्म नाही याच्यामध्ये. खेळण्याची क्रिया विजयपाशी येऊन पुन्हा थांबते. म्हणून हे सुद्धा दिलेल्या वाक्यामध्ये काय नाहीये, कर्म नाहीये. म्हणून हे वाक्य सुद्धा अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. सगळ्यात महत्वाचं असं, दिलेल्या वाक्यातला कर्ता कर्म क्रियापद शोधता आलं पाहिजे. दिलेल्या वाक्यातलं कर्ता कर्म आणि क्रियापद शोधता आलं. त्याच्यासाठी काय नारा नारी कृत्य आपण जर क्रियापदाला लावलो तर करता होतोय. आता कर्म ओळखायचं असेल तर क्रियापदाच्या मूळ धातूला न्याची प्रत्यय लावायचा. खाण्याची, करण्याची, फाडण्याची, उघडण्याची, गाण्याची, हे जे प्रत्यय लावले ना तर आपल्याला काय मिळतं, ऑब्जेक्ट मिळतं, म्हणजे कर्म मिळतं. लक्षात बघा, आज आपण काय शिकलो इथं, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. सगळ्यात आधी आपण शिकलो की कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा. पुन्हा एकदा सांगतो
कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण काय आहे तर कर्त्यानं सुरुवात असते आणि कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे काय होतं क्रियापद बदलतं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं. त्यासाठी तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे. नारा नारी प्रत्यय लावला की कर्ता मिळतो आणि न्याची प्रत्यय लावला की कर्म मिळतो. मग त्याचे दोन प्रकार आपण बघितलं, सकर्म कर्तरी आणि अकर्म कर्तरी. की कर्मासहित जर वाक्य असेल तर ते सकर्म कर्तरी असतं आणि कर्माविरहित वाक्य असेल म्हणजे कर्म नसेल तर ते काय असतं अकर्म कर्तरी वाक्य नसतं. बघा अशा पद्धतीने काय आपल्याला ही 2 गुणांची तयारी झालेली आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या पद्धतीचा प्रश्न हमखास आपल्याला येतोच येतो. तर तुम्ही काय करा, दिलेली जी खूण आहे किंवा जे निकष आहेत ते दिलेल्या वाक्याला लागू पडतायत का बघा. आणि कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आज आपण फक्त कर्तरी प्रयोग बघितलेला आहे. त्याचे 2 प्रकार बघितले, सकर्म कर्तरी अकर्म कर्तरी नाही का. हे 2 प्रकार आपण बघितलेले आहेत बघा. ते काय करा, ते निकष त्या वाक्यांना लावून बघा आणि दिलेलं वाक्य कोणत्या पद्धतीचं आहे कोणत्या प्रकारामध्ये मोडतंय ते काय करायचं आपण ओळखायला शिकायचं. धन्यवाद.